नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट महेश शिर्के सर. मास्टर आर्किटेक्ट म्हणण्याचा अर्थात दोन महत्वाची कारण आहेत. एक म्हणजे मागच्या 15 वर्षापासून त्यांना असलेला या क्षेत्रातला अनुभव, आणि दुसरं मास्टर आर्किटेक्ट म्हणजे त्यांनी मास्टर्स केलेलं आहे आर्किटेक्टमध्ये, आणि ते सुद्धा इंग्लंडमधून केलेले आहे. सो त्याही दृष्टीने त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता, त्यांना आजवर आलेले अनुभव कसे होते, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे. स्पेशली ते रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये काम करतात. त्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये काम करताना एक आर्किटेक्टला एक इंटिरियरसाठी किंवा प्लॅनसाठी काय प्रॉब्लेमना फेस करावं लागतं, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न किंवा इन्स्पिरेशन तुम्हाला कुणाकडनं मिळालं आणि मग असं वाटलं की आपण पण या फील्डमध्ये जावं, आपल्याला याच्यात इंटरेस्ट आहे. तर हा सगळा KG to PG असा सगळा प्रवास कसा होता? ओके. येस. अगदी म्हणजे ब्रीफली मी सांगतो. हो. लहानपण माझं म्हणजे नाशिकचंच आहोत आम्ही. बरोबर. तर माझी म्हणजे 2 शाळामध्ये मी शिकलोय. 7वी पर्यंत शिशुविहार विद्याप्रबोधिनी, आणि त्यानंतर 8वी ते 10वी नवरचना विद्यालय, आणि त्यानंतर RYK मध्ये 12वी पर्यंत सायन्समध्ये हे केला. तर लहानपणापासून मला ड्रॉइंगची आवड असल्यामुळे मग म्हणजे आर्किटेक्चरची एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मला जस्ट क्लिक झालं की आधी इंजिनिअरिंगला जायचा अटेम्प्ट होता, पण मग ती एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर सडनली ते म्हणजे तुम्हाला जसा टर्निंग पॉईंट एक होतो की आपल्याला आर्किटेक्चरच करायचंय, म्हणजे ह्या ड्रॉइंग्समध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यात ते अचानक आवड निर्माण झाले. मग आर्किटेक्चर म्हणजे कसं आहे, टेक्निकल आणि आर्ट या दोघांचं फ्युजन आहे. बरोबर. तर म्हणजे दोन्ही तुम्हाला सायंटिफिक बॅकग्राऊंड पण पाहिजे आणि आर्टिस्टिक इन्क्लिनेशन पण पाहिजे. तर मग आर्किटेक्चरचे हे घेतले, आणि त्यानंतर मग नाशिक कॉलेज तेव्हा JJच्या खालोखाल समजलं जायचं MBPचं, आणि तेव्हा म्हणजे आम्हाला आमची जी बॅच होती 2001 to 2006 तेव्हा नाशिकात एकच कॉलेज होतं. आता त्याचे 2-3 कॉलेजेस नाशिकमध्ये झालेले आहेत. तर मग तेव्हा सगळे सिनियर आर्किटेक्ट्स आणि सगळ्यांचं एक्सपोजर आम्हाला इतकं छान होतं. तर त्यामुळे मग ती आय थिंक दॅट वॉज दी बेस्ट पिरियड एक्सपोजर वाईज. आणि मग 2006ला मी कम्प्लीट केलं बॅचलर्स. त्यानंतर 1 वर्ष मी मॉर्फोसिस अस्लम कादरी आर्किटेक्ट त्यांच्याकडे म्हणजे इंटर्नशिप सॉर्ट ऑफ जॉब केला, आणि त्यानंतर 1 वर्ष मग मी इंग्लंडला मास्टर्ससाठी गेलो, पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि ते मी आर्किटेक्चर डिझाईनमध्ये केलं. मग तिथे पण मला चांगला एक इथल्यापेक्षा एक वेगळं एक्सपोजर होतं की इकडे आपण थोडं इकडे थिअरी बेसला एवढं आपण फोकस करत नाही, तर तिकडे तुमची क्रिटिकल रायटिंग आणि अनालिटिकल पॉवर थोडी प्रॉपर वाढते. म्हणजे डायरेक्टली म्हणजे इम्प्लिकेशन आपल्याला ह्या फील्डमध्ये नाही करता येत, पण एक तुमचा जो अकॅडमिक बेस आहे तो एक थोडा त्याचं फाउंडेशन सॉलिड हे होतं. मग त्याच्यानंतर मग मी परत 1 वर्ष म्हणजे 9-10 मध्ये स्वस्तिक आर्च रोहन देवरे सर आहेत त्यांच्याकडे मग मी हे म्हणजे प्रॅक्टिस केली, आणि त्यानंतर 2010 पासून मग मी माझं इंडिव्हिज्युअल आणि फ्रीलान्सिंग असं दोन्ही साईड बाय साईड चालू केलं. मग त्यानंतर मग आय थिंक 2015 नंतर फुल फ्लेज इंडिव्हिज्युअल काम चालू. क्या बात आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, बिंग आर्किटेक्ट, प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स काय, आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? प्लॅन हा म्हणजे शब्द एक फ्लोर प्लॅन असं समजण्यापेक्षा एक प्लॅनिंग होलिस्टिकली आपण हे करू. तर प्लॅनिंग आय थिंक अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. बरोबर. की प्लॅनिंग हा तुमचा म्हणजे एक प्रोजेक्टचा जो आधी आणि एक ब्रीफली मी आधीच एक हे केलं की मी कॉलेजात असताना एक गोव्याला इंटर्नशिप केली होती राहुल देशपांडे आर्किटेक्ट्सकडे. तर त्यांचं पण माझ्या याच्यावर थोडंसं चांगला म्हणजे प्रभाव पडलेला, की ते नेहमी सांगायचे की वर्किंग ड्रॉइंग म्हणजे बिल्डिंग बनण्याच्या आधी ना कागदावरती टोटली रेडी करा, म्हणजे नंतर तुमचे जे ऑनसाईट थिंकिंग आफ्टर थिंकिंग असते ती शक्यतो कमी होते, आणि त्या मग चुका टाळतात. प्लॅनिंग ही तुमची म्हणजे 80% वेटेज हे प्लॅनिंगला आहे, आणि त्यातच जर का तुमचं प्रॉपरली रिझॉल्व्ह झालं तर मग तुमचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर इज लाईक म्हणजे जस्ट
म्हणजे सुपरविजनच असतं. बरोबर बरोबर. दुसरं एका चांगल्या एक्सपिरियन्स आर्किटेक्ट करून एखादा प्लॅन करून घेणं, याच्यामध्ये काय फायदा असतो जो भविष्यातला तोटा तुमचा वाचवतो? अगदी म्हणजे एखाद्या म्हणजे जे शरीरासाठी डॉक्टर ते घरासाठी आर्किटेक्ट. बरोबर. म्हणजे ही अनालॉजी तुम्ही वापरू शकता. बरोबर. की तुम्ही समजा तुमचं बॉडीला जे काही तुमचं हे असेल तर तुम्ही जसं एक्सपिरियन्स डॉक्टरकडे करणार, तर तुमचं जे प्लॅनिंग आहे, घर आहे, तुम्ही समजा एक प्लॉट घेतला, अगदी म्हणजे प्लॉट घेण्यापासून पण तुम्ही ती कन्सल्टन्सी चालू करू शकता जर तुमचे आर्किटेक्ट किंवा यांच्याशी चांगले रेपो असेल तर. बरोबर. पण ते जर एक्सपिरियन्स आणि प्रॉपर ज्याला त्या फील्ड मधलं नॉलेज आहे आणि आवड आहे आणि एक काहीतरी क्रिएटिव्हली आणि सस्टेनेबल करण्याची इच्छा आहे, तर त्याच्याकडनं जर केलं ना, तर जे नंतरच्या चुका असताना घर ही काय अशी एकदाच होणारी गोष्ट आहे. बरोबर. आणि मग ते चालू झाल्यानंतर तुम्हाला बरेचसे करेक्शनला वाव नसतो. बरोबर. तर आधी तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन कागदावर करू शकता. आणि तसा आर्किटेक्ट जर का तो पेशंट आणि फ्लेक्झिबल असेल तर तो नक्की तुम्हाला त्याच्यातले आउटपुट चांगलं सांगू शकतो. बरोबर आहे. दुसरं, एक आर्किटेक्ट चांगला जेव्हा प्लॅन करत असतो, डिझाईन करत असतो किंवा वेगवेगळे त्याच्यात फॉर्म्स वापरत असतो, आणि जेव्हा त्या क्लायंटसाठी जेव्हा येतं ते रेसिडेन्शियलसाठी पर्टिक्युलरली, तेव्हा मग तो प्रश्न येतो थोडासा बजेटवर अडतो. मग अशा वेळेला क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी या तिन्ही कसं तुम्ही मेंटेन करता? म्हणजे फ्रँकली स्पीकिंग बजेट हा कन्सेंट असतो. म्हणजे असं म्हणजे पण मग कसं आहे की जेव्हा तुम्हाला कन्स्ट्रेंट असतं ना, विदिन द रिस्ट्रिक्शन्स ना, समटाइम्स तुम्हाला जास्त एक क्रिएटिव्हिटी येते. बरोबर. तर मग तो एक अप्रोच म्हणजे प्रत्येक क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे तो. मग तो अर्थात मला म्हणजे रिडिंगची पण मला बऱ्यापैकी आवड आहे. तर मग मी फिल्म्स किंवा म्युझिक याच्या जे रेफरन्सेस आहे ना, ते बऱ्यापैकी आपला वापरतो. तर मग बऱ्याचशा यांना फिल्म मेकर्सला जेव्हा नसतं तेवढं बजेट, तर त्यांनी दुसरे काही वेज करून ते हे केलेले असतात किंवा ते तशा फ्रेम्स केलेल्या असतात. तर मग ते एक बजेट हा नो डाऊट, कारण ही काही अशी पेंटिंग सारखी आर्ट नाहीये मी फक्त कॅनव्हास करेल, 2-3 कॅनव्हास रफ जरी केले तरी ते चालतील, तसं नाही. तर मग आर्किटेक्चर मध्ये थोडंसं एक, पण म्हणजे तुमचं कोर स्ट्रक्चर आहे ना, तिथे कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझा अप्रोच असा आहे की तुमचं जे ढाचा आहे तर ते कोर स्ट्रक्चरला तुम्ही जे 100% रिक्वायर्ड आहे ते द्या, पण बाकी कॉस्मेटिक एलिमेंट्स यू कॅन चेंज आफ्टरवर्ड. नक्कीच. तर मग ते असं करू शकतो. त्याच्यात बजेटला तुम्ही थोडंसं बरोबर. आता एक प्रश्न आहे, थोडा वेगळा आहे. तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे किंवा कुठले सेक्टर येतात ज्याच्यावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, गव्हर्नमेंटनं काम केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपण एक बदलतं नाशिक, एक सर्वांगीण विकास असलेलं नाशिक बघू शकतो? आय थिंक बघा, जे काही मुद्दे हे अगदी कॉमन आहेत. हो, अगदीच. की म्हणजे ट्रान्सपोर्ट हा इश्यू आहेच. बरोबर. ज्याच्यामध्ये आपलं होतं काय की आपलं म्हणजे डेन्सिटी वाढते शहराची, पण मग रोड नेटवर्क आहे ना, म्हणजे नॉर्मली काय असतं, जे दिसतं ते करण्याकडे कल असतो. बरोबर. कारण फ्लायओव्हर्स किंवा जे मोठे रोड्स आहे ना, हे पब्लिकली नोटीस होतात. बरोबर. पण जे इंटरनल जाळं असतं ते तेवढं डेव्हलप होत नाही. बरोबर. तर मग सगळा जो लोड असतो तो त्या मेन रोडवरच येतो, आणि म्हणून तिथे मग कंजेशन आणि हे होतं. तर आपलं जे इंटरनल लेआउट्स आहेत आणि ग्रीन आणि पब्लिक स्पेसेसचं जे काय आपलं प्रपोर्शन आहे ते थोडं कुठेतरी ह्या नव्या याच्यामध्ये थोडं कमी होत चाललंय. बरोबर. तर ते एक मला असं वाटलं पाहिजे, करायला पाहिजे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. मग तुम्ही स्टील सिलेक्शन करताना काय जनरली पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की स्टील चांगलं वापरलं पाहिजे? स्टील सिलेक्शन करताना मोस्टली म्हणजे आधीचं एक जे कन्सल्टंट आहेत की आरसीसी कन्सल्टंट बरोबर आर्किटेक्टला कोऑर्डिनेशन मध्ये काम करायचं. तर स्ट्रक्चरसाठी शक्यतो त्यांचा प्रेफरन्स मी म्हणजे प्रेफर करतो. जे माझे म्हणजे मी बऱ्याच कन्सल्टंट बरोबर वर्किंग केलं आहे आणि करतोय, आणि मग त्यांचं ब्रँड, त्यांची त्या कंपनीचं सप्लाय नेटवर्क आणि मग अल्टिमेटली रेट्स असं ते बघत असतात. आयकॉन यापूर्वी कधी वापरले? माझ्या बिल्डर्स थ्रू ते वापरलेलं आहे. बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण आर्किटेक्ट येत आहेत, जे यंग फ्रेशर्स मुलं येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून या क्षेत्रात जर त्यांना चांगली यशस्वी वाटचाल करायची असेल तर?
म्हणजे आय थिंक आर्किटेक्चर हे कसं आहे ऑलवेज ऑन गोईंग म्हणजे क्षेत्र आहे. हे घर बांधणी हे चालूच राहणार. बरोबर. आणि जर तुम्हाला आर्ट आणि टेक्निक असं दोन्ही आवडत असेल तर नक्की हे फील्ड तुमच्यासाठी चांगला फील्ड आहे. फक्त त्याच्यात थोडंसं जे काय म्हणतात त्यातलं जे तुमचं सेटलमेंट आहे ती थोडीशी नंतर असते. बरोबर बरोबर. ती अर्ली स्टेज मध्ये तुम्ही बाकी सारखं पॅकेज वगैरे असं काही करत असेल तर ते आर्किटेक्चर साठी नाही. बरोबर. काय म्हणते तो माइंडसेट ठेवून करा. नक्कीच. सो हे होते आर्किटेक्ट महेश शिर्के आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आर्किटेक्ट फील्ड मध्ये थोडी क्रिएटिव्हिटी तर ऑफकोर्स आहेच, पण सेटलमेंट ती थोडी उशीर आहे. त्यामुळे जर तेवढे तुमच्याकडे पेशन्स असेल आधी मुळात तर तो तुम्ही नक्की या. मात्र हे फील्ड खूप वास्ट याच्यात करण्यासारख्या खूप ऍक्टिव्हिटी आहेत, त्यामुळे नक्की या क्षेत्रात या. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.